पुणे कल्याणी नगर अपघाताप्रकरणी बाल हक्क न्यायालय 4:30 वाजता आता निकाल देणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला असून 4:30 वाजता निकाल येणार आहे। सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने न्यायदंडाधिकारी MP परदेशी यांच्या समोर बाजू मांडली आहे। बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आलाय। अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 75,000 रुपयांचे दारूचं बिल, दारू पीत असलेले बारमधील CCTV फुटेज कोर्टात सादर करण्यात आले। कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण 75,000चं बिल दिल्याची, दारूचे बिल भरताना ऑनलाईन पेमेंट करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिलेत। अल्पवयीन आरोपींकडून वकील प्रशांत पाटील हे हजर होते। कोर्ट परिसरात पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलाय। आता अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर अल्पवयीन मुलाला बाल सुधार न्यायालयात हजर केलं, तिथे नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। अल्पवयीन मुलाला बाल सुधार न्यायालयात हजर करण्यात आलं। दोन्ही बाजूने कोर्टात 3 तास युक्तिवाद चालला। कोझी आणि ब्लॅक पब मधील दारू बिलांची माहिती देण्यात आली। तब्बल 75,000 रुपयांची दारू रिचवली गेली। दारूच्या बिलाचं ऑनलाईन पेमेंट करण्यात आलं। बारमधलं CCTV चित्रण कोर्टात सादर करण्यात आलं। पुणे पोलिसांकडून कोर्टात पुरावे सादर करण्यात आले। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमारे। निलेश, काय घडतंय? काही वेळातच निकाल येईल। दोन्ही पक्षांनी जी ती आपली बाजू मांडलेली आहे। निलेश, नक्कीच रुबीना, हा जे युक्तिवाद आहे तो सकाळी 12 वाजता सुरू झाला आणि तब्बल 3 तासानंतर हा युक्तिवाद थांबलेला आहे। या युक्तिवादामध्ये प्रामुख्याने पुणे पोलिसांनी जो अल्पवयीन मुलगा आहे तो आरोपी ठरावा, तो कसा याच्यामध्ये दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर सुरुवातीला त्यांनी जे कलम लावलं होतं 304 ते कलम नंतर बदलण्यात आलं, नंतर 304 करण्यात आलं होतं। मात्र त्याचा अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन मिळाला। त्यानंतर पुणे पोलिसांनी पुरावे जमा केले आणि ते कोर्टामध्ये सादर केलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने दारू पीत असलेल्याचे जे बिल आहे 75,000चं ते सादर केलेलं आहे। त्याचबरोबर CCTV पण त्यांनी सादर केलेला आहे। आणि जी रविवारी जी ऑर्डर झाली होती त्या ऑर्डरवर पुणे पोलिसांनी नोंद केलेली आहे की जी ऑर्डर केलेली आहे ती पुन्हा याचिका परत दाखल करावी आणि ही सुनावणी आहे ती पुन्हा घ्यावी अशी त्यांनी विनंती सुद्धा जे बाल हक्क न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे केलेली आहे। आणि या संदर्भातला आता निकाल अर्ध्या तासामध्ये येईल। मात्र या सर्व घटनेमध्ये पुणे पोलिसांचं एकच म्हणणं आहे की जो त्यांनी गुन्हा केलेला आहे, गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्याला कायदेशीर कारवाई ही कडक झाली पाहिजे। या अनुषंगाने त्याच्यात कलमांमध्ये वाढ केलेली आहे। आणि पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की जो प्रकार घडला आहे तो प्रकाराचा स्वरूप पाहता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यामुळं त्याला सज्ञान ठरवण्यात यावं ही मागणी पुणे पोलिसांकडून या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र बचाव पक्षाकडून हे सगळे जे आरोप आहेत त्याला प्रतिउत्तर करण्यात आलेला आहे। हा सगळा जो रिपोर्ट आहे, जो निकाल आहे तो आता अर्ध्या तासात आपल्या समोर येईल आणि नक्की जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या बाबतीत न्यायालयाने काय निर्णय घेतलेला आहे ते समोर येईल आणि स्पष्ट होईल। निश्चित धन्यवाद निलेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार। तुर्तास आपण पाहतो या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या वतीने युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता काही वेळातच या सगळ्याचा निकाल जो आहे तो 4:30 वाजता लागणार आहे।